राज्यासह लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे संततधार सुरू आहे आणि त्याबरोबरच लातूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातच आता लातूरच्या जळकोट तालुक्यामधल्या वांजरवाडा या ठिकाणी शेतकऱ्यांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत आणि कुठल्या विषयाला घेऊन ते या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करतायत ते जाणून घेणार आहोत। काय नेमकी सध्या आता तालुक्याची आणि जिल्ह्याची परिस्थिती आहे आणि कुठल्या मुद्द्यांना घेऊन हे सगळं आंदोलन तुम्ही या ठिकाणी करताय? ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे हाहाकार ह्या तालुक्यामध्ये उडालेला आहे। शेतकरी प्रचंड संकटात आहे, शेतमजूर संकटात आहे। सुरुवातीला शेतकरी डुकरांचा सुळसुळाट, वन्य प्राण्यांचा सुळसुळाट, हरणांचा सुळसुळाट, त्याच्यातून पुन्हा शेतकरी त्यांचं कंबरग मोडून गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये या प्रचंड संकटातून हा शेतकरी सावरेल असं परिस्थिती राहिलेली नाही आणि ह्या पाऊस पडल्याने आणि तर त्यांचं पूर्ण कंबरड गेल्यामुळे शासनानं काहीतरी मदत करावी अशी शेतकरी वर्गातून प्रचंड मागणी आहे आणि शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र शासन हा तुटपुंजी मदत द्यायला देत आहे। ही मदत तुटपुंजी आहे आणि जास्तीत जास्त हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ही शेतकरी वर्गातूनची ही मागणी आहे। जळकोट तालुका हा जनरली तिरू नदी काठचा हा सर्व परिसर आहे आणि या परिसरामध्ये सुद्धा पूर परिस्थिती झाल्यामुळे बरीच पिकं या ठिकाणी पाण्याखाली आहेत। त्याच्यामुळे शेतकरी सुद्धा या ठिकाणी आक्रमक आणि संताप व्यक्त करताना दिसतोय। काय नेमक्या मागण्या आहेत आणि तुम्ही सरकारकडे काय मागणी करताय सध्या? मी मारुती पांडे, तालुका अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जळकोट। या ठिकाणी वांजरवाडा पाटी येथे आमच्या जळकोट तालुक्यातील संबंध शेतकऱ्यांनी असंतोषानं सरकारच्या विरोधात अत्यंत आक्रोश मोर्चा रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी आज होते। याचं खरं कारण म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रचंड अतिवृष्टी, ढगफुटी आणि या तालुक्यामध्ये महापूर आला, त्याच्यामुळं प्रचंड नुकसान झाले। सरकारनं जेव्हा या ठिकाणी मदत जाहीर केली, गुंठ्याला फक्त 87 रुपये, विमा कंपनीचे 3 ट्रिगर कमी केले, फक्त एक कापणी प्रयोगावर आहे। त्याच्यामुळे विमा कंपन्या मागच्या 3 वर्ष आम्ही सगळ्यांनी आंदोलन मोर्चे केलो, सर्व चेअरमन असतील, सरपंच असतील, आमचे सगळे पदाधिकारी असतील काँग्रेसचे, अनेक वेळा निवेदन दिलो या सरकारला, तहसीलदार मार्फत दिलो, कलेक्टर मार्फत दिलो, आयुक्तामार्फत दिलो, पण विमा कंपन्यांनी 1 रुपया दमडी दिला नाही। त्यामुळं विमा कंपन्या ह्या सरकारनं प्रायव्हेट खाजगी केल्यामुळं त्यांना पूर्ण सरकार आमच्या सामान्य शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी विमा कंपनी आणि त्यांचे कोण दलाल आणि ते कंपन्या नेमणारे त्यांचे मंत्री, त्यांचे कोण साठेलोटे आहेत, ते खालीपर्यंत विमा येऊ देत नाहीत। असं आम्हाला माहिती मिळाली की काही ह्या विमा कंपनीमध्ये काही मोठे लोक जे राजकीय सत्ताधारी पक्षाचे आहेत त्यांचं मागच्या वर्षामध्ये 2-3 वर्ष साठलोट आहे। आर्थिक व्यवहार झाल्यामुळं शेतकऱ्याला ते पीक विमा कंपन्या इथंपर्यंत दिले नाहीत। काही विमा कंपन्याचे लोक आले, त्या एजंटनं आमच्या शेतकऱ्याकडून पैसे घेतले, तुम्हाला विमा टाकतो म्हणून 500, 1000, 2000, 3000 आणि तरी बी काही टाकले नाहीत। परत जुलैमध्ये पावसानं उघाड दिलं, ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली। आमची एकच मागणी आहे साहेब, आपल्या माध्यमातून, आमचा संपूर्ण तालुका डोंगरी तालुका आहे आणि आमच्या तालुक्यामध्ये फक्त खरीपावर अवलंबून 80% शेतकरी खरीपावर अवलंबून आहे। आता आमचं वर्षभर आम्हाला काहीच काम नाही, तुम्हाला खरं सांगतो, आमचं कारण इथं रब्बी येतच नाही आमच्या तालुक्यात, तुम्हाला माहिती आहे डोंगराळ भाग आहे सगळं आहे, त्याच्यामुळं खरीप पूर्ण 100% हातचं गेले। आम्हाला एकरी 50,000 उत्पन्न मिळालं पाहिजे, 100% आमचा पीक विमा लागू झाला पाहिजेत आणि सरकारनं जे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं 7/12 कोरा करू, याही आता मला असं वाटतं की यापेक्षा वाईट परिस्थिती, पूर्ण तालुका पाण्यात आहे, मराठवाडा पाण्यात आहे, जिल्हा आपला पाण्यात आहे, याच्यापेक्षा आणखीन देवेंद्र फडणवीस साहेबाला काय पाहिजेत? त्यांच्याकडे सगळे रिपोर्ट आहे, सॅटेलाईटवर सर्व फोटो आहेत, कलेक्टर साहेबांचे अहवाल आहेत, तहसीलदाराचे अहवाल आहेत। तुम्ही कर्जमाफी करा ना, कोण तुम्हाला शक्तीपीठ मार्ग करा म्हणलं 80-90 कोटीचा, कुणी शेतकऱ्यानं कोणी मागितलं का? कुणी वाहनधारकांना आम्हाला रस्ता आहे ना समांतर, ते नसताना तुम्ही देता, मेट्रो करता आणि इथं आमचा शेतकरी मरतोय। काल आमच्या जळकोट तालुक्यात या मागच्या आठवड्यात 4 शेतकरी वाहून गेलेत, एक शेतकऱ्यानं आत्महत्या केली इथल्या चेहऱ्याच्या बाजूच्या, तुम्हाला पेपरला बातमीसुद्धा आली होती। एवढी वाईट अवस्था आहे, मग तुम्ही सरकार शेतकरी मेल्यावर 4 लाख देता, मग मरण्याच्या अगोदर 1-1 लाख 2-2 लाख द्या सगळ्या शेतकऱ्याला। मग काय आमच्या मरण्याची वाट बघा लागो तुम्ही? आमचा अंत पावला लावका शेतकऱ्यांना? देवेंद्र फडणवीस साहेब इथं आले, औसा आणि निलंगा 2च मतदारसंघ केले, आमचा उदगीर विधानसभा ते त्यांचा तिथं आमदार नाही भाजपचा, मग इथं त्यांचा पक्षाचा आमदार नाही म्हणून हे भाग पूर्ण सोडले त्यांनी पाणीचा, त्यांनी इकडे पण हेलिकॉप्टर थोडे फिरवायला पाहिजे। सरकारचा महायुतीचा आमदार इथे असेल ना? महायुतीचे आमदार आहेत, परंतु आमदार साहेबांचं या ठिकाणी ग्राउंडवरती
विकास त्यांनी 4 बिल्डिंगे बांधले, रस्ते केले असतील, पण खरं शेतकरी आणि शेतमजुराकडं अजिबात त्यांचं लक्ष नाही. मी त्यांना स्वतःही वैयक्तिक बोललो या गोष्टीवर. साहेब म्हणलं तुम्ही शेतकऱ्यासाठी आता तुम्ही म्हणालात की पीक विम्याच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाचे लोक हे आपलीच घरं भरतायत, मग तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारावरती मी निशाणा आहे? आमदारावर म्हणत नाही, परंतु आम्हाला अशी गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली की विमा कंपनी 60 वरिष्ठ त्यांचे कोणी भाजपचे मंत्री असतील, महायुतीचे केंद्रात असतील, राज्यात असतील, त्या कंपन्या त्याला नेमतात आणि सरकारकडून बी शेतकऱ्याकडून पैसे घेतात, सरकारकडून पैसे घेतात. हजारो कोटीचा फायदा विमा कंपनीला का होतोय त्याचं तुम्ही ऑडिट करा ना. आज शेतकऱ्यांना आमच्या ऑनलाईन करून सुद्धा या ठिकाणी आमचे चेअरमन आहेत, विचारा त्याला माहिती अपलोड करून सुद्धा कोणी ते विमा कंपनीचा प्रतिनिधी यायला तयार नाही. ते म्हणतात नाही आम्ही अतिवृष्टीला देऊ शकत नाही, तुमचा दुष्काळ पडला देऊ शकत नाही, आम्ही फक्त कापणी प्रयोगावर ॲव्हरेज बघून देणार. फक्त 1 ट्रिगर ठेवले. मग ज्या मंत्र्याने ते 3 ट्रिगर कमी केले का केले सरकारनं? शेतकऱ्याला जे फायदा होणार होते मागच्या वर्षी काही महाराष्ट्रातील शेतकऱ्याला 1750 कोटी मिळाले अतिवृष्टीचे, यावर्षी 1 रुपया मिळणार नाही, कारण ते ट्रिगरच काढला अतिवृष्टीचा निकषच काढले त्यांनी. तुमचा खंडाच्या पावसाचा काढले, कापून ठेवलेले पीक वाहून गेलं तर काढले. फक्त शेवटी आता आमच्या वावरामध्ये माझं जवळपास 25 एकर तिरू नदी काठला तुमचंही गाव आहे, पूर्ण आमचं वाहून गेले. मी सकाळी तिथंच गेलतो, आमचे शेतकरी रडायला तिथं आत्महत्या करायला ती. मला याला इथं उशीर झाला रस्ता रोखला. मी त्यांना सांगितलं बाबा रे तुम्ही आत्महत्या करू नका, मोटर गेले आहे, पाईपलाईन गेले, विहीर वाहून गेले, तुम्हाला फोटो व्हिडिओ आहेत माझ्याकडं. अक्षरशः माझी सुद्धा जमीन वाहून गेली, आमच्या शेजारी आमच्या भाऊकीची गेली. औषधाचे जे आमदार आहेत अभिमन्यू पवार यांनी सुद्धा पीक विमा कंपन्यांच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार असून सुद्धा त्यांनी पीक विमा कंपन्या नकोच आहेत आमच्याकडे अशी मागणी केली. हे त्यांचं सुद्धा मी त्या ठिकाणी स्वागत करतो. सरकारच्याच कंपन्या, सरकारच्या मालकीच्या विमा कंपन्या आम्हाला नेमा. आम्ही मागे तुमचे टीव्हीचे काही पत्रकार आले जुलैमध्ये, त्यांच्या माध्यमातून सांगितलं होतं आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी की बाबा हे जुलैमध्ये पावसाचा खंड पडला, आमचं त्यावेळेस डबल पेरण्या करावं लागलं लोकांना जून जुलैमध्ये मध्यंतरी खंडानंतर. आम्ही म्हणलो की सरकारनं ही कंपन्या जे आहेत प्रायव्हेट कंपन्या बंद करा विम्याच्या, आणि सरकारी भारतीय जे विमा कंपनी आहे भारत सरकारची ती कंपनी लागाव. पण भारत सरकारची कंपनी जर नेमलं तर ते नेमणाऱ्या माणसाला त्याचं काही लोणी खायला भेटत नाही, त्यातला मलिदा भेटत नाही. म्हणून त्यांनी काय केले, रिलायन्स असेल, अदानी अंबानी सारख्या जे म्हणजे व्यापाऱ्याच्या उद्योगपतीच्या कंपन्याला ते कॉन्ट्रॅक्ट दिले. तुमचा जिल्हा हे म्हणजे जिल्हे वाटून दिले, जसं निजामाच्या काळात एक जिल्हा वाटून दिला होता, हे तू ह्या जिल्ह्याचं खा, तू त्या जिल्ह्याचं खा, महसूल गोळा कर आम्हाला दे. आणि तसं आम्ही आज मराठवाड्यामध्ये अजून परत आम्हाला इंग्रजाच्या सरकार निजामाचं सरकार सुद्धा बरं म्हणायची वेळ आमच्यावर आली आहे. सरकार आमच्याकडे बघायला तयार नाही. राशन दुकानात गरिबाला मिळणारं, शेतकऱ्याला मिळणारं अनुदान जे अन्नधान्य होतं बंद केलं साहेब. शेतकऱ्याचं अनुदान बंद केलं. आज शेतमजूर या ठिकाणी मजूरदार खूप मोठ्या वर्ग इथं आलाय. शेतीवर अवलंबून असणाऱ्या मजुराला आज त्यांनी उपासमारीची वेळ आली आहे शेतकऱ्यामुळे. बरं शेतकऱ्या शेतात काही नाही, त्यांनी कुठे जाऊन काम करतील? रोजगार हमीची कामं बंद आहेत, सगळे मास्टर ऑनलाईन बिनलाईन, ते होत नाही म्हणून कोणी रोजगार हमीची कामं करत नाही, पैसे लवकर मिळत नाहीत. मग आज शेतकरी शेतमजूर संकटात असताना या ठिकाणी अमित शहा आले पाहिजेत, देवेंद्र फडणवीस आणि मोदी साहेबांकडून खास विशेष पॅकेज आमच्या पंतप्रधान मोदी हे सुद्धा मराठवाड्याचा दौरा करणार आहे, पूर परिस्थितीची पाहणी करणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितलं. पाहणी करत असतील तर नुसतं पाहणीचं फार्स करू नका, पाहणी करून उगा नाटक करू नका नौटंगी मीडियावर. तुम्ही डायरेक्ट आता काय करा, बॅगा घेऊन या शेतकऱ्याला द्यायला अनुदान आणि रोख स्वरूपात पैसे वाटप करा. शेतकरी असे शेतमजुराला द्या का, मजुराचे बी घरी आज काही बी नाही. तुम्हाला सांगतो शेतातच काही नाही सोयाबीन काढायला, मग त्या मजूरला कोण पैसे देणार आहे? मग शेतकरी शेतमजुराला. आणि आम्ही आता येणाऱ्या काळात 15 दिवसात नाही केले, आम्ही खूप मोठं आंदोलन 10,000 शेतकऱ्याचं बैलगाडी ट्रॅक्टर मोर्चा, बैलगाडी मोर्चा आणि आमचे गुरंढोरं जे असतील तहसीलदार साहेबाला या ठिकाणी आम्ही आता सांगितले 15 दिवसाची मुदत तुम्हाला, 15 ऑक्टोबरपर्यंत आम्ही तुमची वाट पाहणार. 15 ऑक्टोबरच्या नंतर जळकोट तालुक्यातलं प्रत्येक आम्ही शेतकरी तरुण आमचे युवा शेतकरी आहेत, नाहीतर नेपाळसारखी परिस्थिती सुद्धा महाराष्ट्रात व्हायला उशीर लागणार नाही. सरकारने अंत पाहू नये एवढीच माझी हात जोडून विनंती आहे. ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी तुमची आहे, परंतु शासनाने सांगितलंय की शासनाच्या कुठल्याच दप्तरी ओला दुष्काळाची नोंद नाही. शासन ज्यावेळेस शेतकऱ्याला मदत करण्याची वेळ येते त्यावेळेस त्या परिस्थितीचा अभ्यास करणार, वेगवेगळे निकष लावणार आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये 4 पैसे पडणार नाहीत याची काळजी घेणार, अशा पद्धतीचं हे कल्याणकारी सरकार नाही, ही भावना आज शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. आज साक्षात आभाळ फाटले, नदीकाठच्या गावांमध्ये लोक कसे जगायला लागलेत हे आज बघू वाटत नाही आपल्याला. आणि डिझॅस्टर टुरिझम केल्यासारखं, आपत्तीमध्ये पर्यटन केल्यासारखं इथं येऊन पाहण्याची गरज नाही, ती वेळ कधीच निघून गेलेली आहे. आज सरसकट शेतकऱ्यांना
मदत करण्याची गरज आहे. आता इथं येऊन पाहणी करतो पण तरी कितीची मागणी आहे नेमकी? आम्ही आज जे तहसीलदार साहेबांना आमच्या मागण्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं आहे की एकरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाच्या किंवा या आलेल्या परिस्थितीच्या ह्याच्याने अनुषंगाने दिले पाहिजेत, 7/12 कोरे केले पाहिजेत आणि या पीक विम्याच्या कंपन्यांच्या मागून जे मोठा घोटाळा चालू आहे या महाराष्ट्रामध्ये तो बंद झाला पाहिजे. पीक विम्यामध्ये शेतकऱ्याला केंद्रामध्ये ठेवून कसा फायदा होईल या पद्धतीने योजना पुन्हा एकदा आखली पाहिजे. महाराष्ट्राचं जे अर्थव्यवस्था आहे ते 50 लाख कोटीचं आहे. मार्चमध्ये अजित पवार साहेबांनी 8-8.5 लाख कोटीचं बजेट मांडलेलं आहे आणि पावसाळी अधिवेशनात 3 महिन्यामध्ये त्यांना ते पैसे पुरत नाहीत म्हणून 57,000 कोटीच्या पुरवणी मागण्या करतात. ज्या राज्यामध्ये 8-9-10 लाख कोटी रुपये सरकार खर्च करतं त्या राज्यामध्ये जर शेतकऱ्याला तुम्ही 2,000 रुपये देत असाल, 2,000 कोटी देत असाल आणि त्याला भरघोस मदत म्हणत असाल, हे कालचीच समाज माध्यमावरच्या आमच्या लोकप्रतिनिधींची पोस्ट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी 2,200 कोटी रुपये शेतकऱ्यांना भरघोस मदत म्हणून सांगतात. हे एक गुंठ्याला जर 85-87 रुपये जर तुम्ही देऊन त्याला भरघोस मदत म्हणत असाल तर हे शेतकऱ्यांची मांडलेली थट्टा आहे. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. शेतकरी मुख्यमंत्र्याला विचारतो तुम्ही काय मदत करतायत, त्याला तुम्ही राजकारण म्हणताय. तुमच्या पोटात पाप आहे, तुम्हाला शेतकऱ्यांचं काही द्यायचं नाही. हे आज शेतकरी ओळखलाय, रस्त्यावर उतरलेला आहे आणि ह्या 15 दिवसामध्ये जर आम्हाला ही शासन जर मदत करायला तयार होणार नसेल तर एक मोठा मोर्चा घेऊन आज आम्ही तहसील कार्यालयाला घेराव घालण्याचं ठरवलेलं आहे. पुढची दिशा काय असेल? या राज्यामध्ये बऱ्याच या दुष्काळामध्ये शासनाचं 1 रुपया विमा म्हणून भरणा करा असं शेतकऱ्याला या सरकारने दिशाभूल करून यावर्षी 1 रुपया नसून प्रत्येकी शेतकऱ्याची 4 ते 5 हजार रुपये ते 10,000 रुपयापर्यंत विमा हा कंपनीनं विमा कुण्यातरी दिशाभूल करून या शेतकऱ्याला काल कागद गोळा करून अनेक प्रकारचे दिशाभूल करून ऑनलाईन बंद, तारीख बंद असे करून प्रत्येकी शेतकऱ्याकडून 10,000 ते 5,000 विमा वसूल केलेला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी कधीही एवढा विमा भरलेला नव्हता. सरकारने 1 रुपयामध्ये विमा शेतकऱ्याला दिला जाईल अशी घोषणा करून या शेतकऱ्याची दिशाभूल करून गेल्या काळामध्ये आमची मागणी एकच आहे की शेतकऱ्याला पर हेक्टरी किंवा एकरी 50,000 रुपये अनुदान द्यावं. शेतकऱ्याचे जे नुकसान भरपाई झालेली आहे सरसकट करावं. एकाही शेतकऱ्याला असं कमी जास्त करू नये ही आमची अपेक्षा आहे. आणि शेतकऱ्याचं राशन या शासनाने बंद केलेलं आहे तरी ते राशन पुरण चालू करावं एवढीच आमची अपेक्षा आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जळकोट तालुक्यामध्ये मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांनी हा जो संताप व्यक्त केलेला आहे हा संताप प्रातिनिधिक स्वरूपात आहे. परंतु लातूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या पूर परिस्थितीमधल्या विविध शेतकऱ्यांची ही सगळ्यात मोठी थट्टा शासनाकडनं केली जाते आहे. कारण एका बाजूला रेशनचं धान्य बंद आहे परंतु दुसऱ्या बाजूला आज तोच शेतकरी हवालदिल झाला आहे आणि म्हणून त्यांच्या स्वप्नांचा हा जो चिखल झालेला आहे याचा अंत किती दिवस शासन पाहणार आणि येणाऱ्या काळात नेमकी भूमिका शासन काय घेणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं होणार आहे. अजय गुडके, जय महाराष्ट्र न्यूज, जळकोट, लातूर.